तर शिरूरलाही अक्षरशः मुसळधार पावसानं झोडपून काढलेले अनेक बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत। बंधारातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याचं पाहायला मिळतंय। शिरूरमधील थितेवाडी बंधारा 100% भरलाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सगळ्या परिसरामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली आहे। वेळ नदी पात्रात पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतोय। बंधारा पूर्णपणे भरल्यानं नदीतील विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। तर वेळ नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वरुणराजाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी शिरूर तालुक्यातील वेळ नदीवरील असणारा थिटेवाडी बंधारा हा खरं तर ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्यातूनच हे सुंदर विहंगम दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या वतीनं प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। वर्षा विहारासाठी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अवघड धबधब्यातून खाली जाण्यापेक्षा सुरक्षित असणाऱ्या या शिरूर तालुक्यातील थिटेवाडी बंधारा हा खरं तर आता पर्यटकांना आणि या ठिकाणी वर्षा विहारासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना खुणावत आहे अशी परिस्थिती आहे। फेसाळणारा हा धबधबा आणि त्यातून उडणारे हे दवबिंदू मनाला जणू काही स्पर्श करतायत। एक वेगळा आनंद देताना पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीमध्ये या धबधब्याच्या स्वरूपात असणारा या वेळ नदीचा थिटेवाडी बंधारा खरं तर प्रवाहित झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराचा पाणी प्रश्न, त्याचबरोबर शेतीचा प्रश्न, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटताना पाहायला मिळत आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे। त्यामुळे शिरूरमधील वेळ नदी पात्रात पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। तर थिटेवाडी हा बंधारा 100% भरल्यानं सध्या नदीतला हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे।